हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मी शेळके सुजी ओळखल्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे. आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आज चालली आहे मी दीपकच्या ऑफिसमध्ये हॉटेलमध्ये मुलांचं चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशन तिथे साजरं करणार आहे. बरोबर गेल्या वर्षी मी म्हणाले होते की त्यांनी आता दरवर्षी ते सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळे आजसुद्धा वर्षभराच्या नंतर आता मला वाटतं 14 किंवा 15 तारखेला 14 तारखेला आपला बालदिन साजरा झालेला आहे. तर ते आजचा त्या लोकांनी चांगला शेड्यूल वगैरे काढून व्यवस्थित त्यांचे फंक्शन वगैरे सगळे बघूनच त्यांनी आज हा जो काही मुलांसाठी एक छोटासा कार्यक्रम रचलेला आहे. तर खूप फंड्स असणार आहेत, खूप छान छान बक्षीसं असणार आहेत, छान खायला यमी यमी फूड असणार आहे. तर ते आम्ही त्याचा एन्जॉय करणार आहोत. हां, बर्गर खाणार, फ्रेंच फ्राईज खाणार, पिझ्झा खाणार, पास्ता खाणार, पनीर खाणार, हळूहळू सगळ्या गोष्टी आज आम्ही एन्जॉय करणार आहे. स्पेशली आयांश, आणि आयांशला आम्ही त्याच्यासाठी आज मी सुट्टी काढलेली आहे. आणि त्याला आम्हाला कुठे बाहेर आम्ही फिरायला जात नाही किंवा कुठे घेऊन जायला मिळत नाही, त्याच्यामुळे हा चांगला दिवस असतो. त्याला फिरवायलाही मिळतं, आम्हालाही मज्जा करायला मिळते, एन्जॉय करायला मिळतो, आयांशसोबत छानपैकी वेळ घालायला मिळतो आणि 5 स्टार हॉटेलमध्ये एन्जॉय करायला मिळते. त्याच्यामुळे आम्ही पण हॅपी असतो, खूप खुश असते. मी एन्जॉय करते. दीपक त्याच्या तिथे ड्युटीवर आहे, तो तिथे आम्हाला जॉईन करेल. चला आपण निघूया. चलो पिझ्झा, पास्ता सगळं खायचं. 1.5 तासाचा ट्रेनचा प्रवास करून आम्ही फायनली पोचलो होतो हॉटेलच्या गेटवरती. आणि मला ना आतमध्ये कसं जायचं अजिबात कळत नव्हतं. मी दीपकला फोन केला, त्याची ड्युटी नुकतीच स्टार्ट होणार होती, त्यामुळे तो रेस्ट करत होता. म्हणून म्हटली तू ये खाली, मी आली आहे खाली. तर तो येईपर्यंत म्हटली चला आपण थोडाफार मॉल फिरूया. आणि आता कसं मग की हे आहे क्रिसमस वेकेशन टाईप, क्रिसमस वेकेशन नाही आहे बट वाईब्स आहेत, त्यामुळे मॉलमध्ये सगळी सजावट वगैरे चालू होतं. छान एकदम मोठं असं मी ट्री पाहिलं तर खूप सारे त्याच्यावरती गिफ्ट होते. आणि ते गिफ्ट मे बी कदाचित हे असेल शोज असतील म्हणून, बाकी ते ओरिजिनल नसेल. तर फायनली आम्ही एंट्री केली होती फंक्शनमध्ये. आणि जेवढी पण मुलं येत आहेत ना तर त्यांनी आपल्या नावाचं स्टिकर इथे हँग करायचं होतं क्रिसमस ट्रीमध्ये, म्हणजे जेणेकरून ना किती मुलं आली काय आली हे सगळं आपलं दिसतं आहे. भरपूर सारी मुलं आली होती. नेहमीप्रमाणे मी एक ना पाऊण तास लेट आली होती, कारण लास्ट टाईम मी खूप लवकर आली होती आणि सगळ्यांपेक्षा अगोदर आल्यामुळे ना सगळ्यांचा मला वेट करावा लागला होता. पण ह्यावेळेला मी ऑन टाईम आहे, त्याच्यामुळे मला अजिबात वेट करायला मिळालं नाही. त्यानंतर इथे मुलांसाठी ना खूप सारे टाईपचे पॉपकॉर्न होते आणि कॉटन कँडी म्हणून आपण बोलतो ना म्हातारीच्या केसांचं, ती कँडी तीसुद्धा होती. त्याच्यानंतर सॅन्टाबरोबर आम्हाला फोटो काढायचे होते. भरपूर काहीतरी पॉप्स मिळाले होते. त्यानंतर छान असं स्नॅक्स होता, जे की मस्त मिनी समोसा, चीज बॉल आणि मुलांचं फेवरेट म्हणजे स्माइली, आणि त्यासोबत ज्यूस, असं खूप सारं खायला प्यायला होतं. आणि आम्ही आतमध्ये गेल्याच्यानंतर चक्क एवढी सगळी गर्दी बघून ना खरंच खूप भारी वाटत होतं. गाणी चालू होती आतमध्ये, सगळी मुलं डान्स करत होती, एन्जॉय करत होती. पण माझा बोका काही जायला अजिबात तयार नव्हता. आयांशचं कसं असतं ना की जोपर्यंत तो मिक्स होत नाही, मिसळत नाही, तोपर्यंत तो अजिबात तिथे एंटरटेनच करत नाही. फक्त असं ठोंब्यासारखं उभा राहील. सगळी मुलं बघा की छान त्याच्यामध्ये मिक्स होत आहेत आणि तो फक्त मागे बघतोय माझ्याकडे. तरी पण मी त्याला म्हणते की आयांश तिथे हे आलेत, म्हणजे तुम्ही बघताय तिथे सगळे कार्टून्स पण आहेत. तिथे त्यांची HR टीम पूर्ण मुलांना एनकरेज करते की एन्जॉय करा, तुमच्यासाठी हा दिवस आहे, तुमच्या फॅमिलीसाठी दिवस आहे. तर आम्हाला तुमचा हा जो दिवस आहे टाईम आहे स्पेशल करायचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही भरपूर मज्जा करा, भरपूर मज्जा करा. खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे डान्स चालू होते. आणि जेवढे पण तुम्हाला दिसत आहे दीपकची टीम सगळी उभी आहे आपल्या मुलांचे फोटो काढायला किंवा व्हिडिओ शूट करायला, सगळं त्यांचं चालू होतं. आणि तसंही काही लोक ओळखीचे आहेत, काही लोक नाही आहेत. आता आपण पूर्ण सगळ्यांच्या फॅमिलीला तर मिळत नाही, पण दीपकचं जे काही कलिग्ज आहेत त्यांच्या फॅमिलीला मी भेटली, दीपकच्या सरांनासुद्धा भेटली. तिथे आमचे थोडे फोटो वगैरे काढले गेले, त्यांच्याशी मी बोलली, सगळ्या गोष्टी झालं. काय होतं ना की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काय असतं ना, फॅमिलीला खूप कमी वेळ दिला जातो, खूप आवर्स ड्युटी असते. आणि आवर्स ड्युटी असल्यामुळे चालेल, पण खूप दीपकला ट्रॅव्हलिंगसुद्धा आहे, त्याच्यामुळे मग तेच असतं की आपण अशा ठिकाणी काम करतो तर फॅमिलीला वेळ देणं मुश्किल असतं. फेस्टिवल साजरं करणं कठीण असतं. आणि सोबतच काय होतं ना, सुट्ट्यांचा पण खूप प्रॉब्लेम होतो, कारण ह्या ठिकाणी ना खूप सारे इव्हेंट्स होतात, खूप सारे फंक्शन्स होतात, जसं की खूप मोठ्या सेलिब्रिटी लोकांचे रिसेप्शन होतं, लग्न होतं, भरपूर फंक्शन होतात, लॅक्मे फॅशन शो होतो, भरपूर सगळे शोज इथे होतात, मीटिंग्स होतात, कॉर्पोरेट लेवलचे सगळे फंक्शन इथे होतात. त्याच्यामुळे पूर्ण हॉटेल बिझी असतं. आणि हो, मुंबईचं तुम्हाला 5 स्टार हॉटेल म्हणजे काही वेगळं सांगायची गरजच नाही आहे. आणि हो, मी सांगितलं होतं
की दीपक कुठे काम करतो, काय करतो, ह्या सगळं मी ऑलरेडी मी व्लॉग बनवलेला आहे. जर मला सापडलाच तर मग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईनच. त्यानंतर इथे बघा एक दोघींबरोबर माझी ओळख झाली होती. मी अगोदरच्या काही क्लिप्सना व्हॉईस ओव्हर केल्या नव्हता, ॲक्च्युअल बघण्यासाठीच म्हटली छान वाटेल. तर हे सगळी हॉटेल मॅनेजमेंटवाली मुलं आहेत जे की ते प्रॅक्टिसला शिकायला येतात. तर त्यांनी छान असा डान्स बसवला होता आणि खरंच खूप मुलं एन्जॉय करत होती. मुलंच नाही तर त्यांची पूर्ण फॅमिली एन्जॉय करत होती. एम्प्लॉई सगळे आहेत तर ते पूर्ण एन्जॉय करत होते आणि खरंच खूप छान वाटलं. जो काही ते जवळपास 4-5 तासाचा फंक्शन ठेवला होता आणि तो एवढा खूप बोलतात ना एवढा छान त्यांनी म्हणजे ऑर्गनाईज केला होता. बस एवढंच की एवढे सगळे एम्प्लॉई आहे, एवढा ऑर्गनायझरला एवढा टाईम देत आहेत, तर त्यांच्या फॅमिलीसाठी छान असा टाईम स्पेशल करावा एवढंच त्यांचा एफर्ट्स होता. तर तुम्ही बघितला गेल्या वर्षीसुद्धा मी व्हिडिओ केला होता, सेम असंच सगळं झालं होतं आणि सगळे सॅन्टा पण आले होते, सगळे मिळून फोटो काढणं सगळं चालू होतं. पण माझा आयंश अजिबात जायला मागत नव्हता. मी त्याला किती एनकरेज करत होती की आयंश जा, सगळी मुलं मस्त खेळतायत, नाचतायत, पण तो जायला अजिबात तयार नव्हता. ऑन टाईमला ह्या मुलीने इथे डान्स केलेला आहे, कारण HR ला कळालं होतं की आपल्याच एम्प्लॉईमधली एका एम्प्लॉईची मुलगी आहे जी की इन्स्टा इन्फ्लुएन्सर आहे आणि खूप छान रील्स डान्स बनवते आणि खरंच तिने किती उत्तम छानरित्या मूव्ज आणि सगळं तिने केलं. ऑन टाईमला या सगळ्या गोष्टी केल्या ना, खरंच खूप भारी वाटतं. एवढी छान तिचं एक्सप्रेशन, तिचं डान्स, तिचं सगळ्यांसमोरचा तिचा जो कॉन्फिडन्स होता ना, खरंच एकदम कौतुकास्पद होता आणि मला खरंच खूप आवडला. आणि तरी पण विचारत होती की कोणाला काय अजून करायचं असेल, प्रेझेंट करायचं असेल तर सांगा, जेणेकरून आपण करू, आपल्याकडे खूप वेळ आहे. त्यानंतर तिकडचे मोठे टीम लीडर जे काही GM वगैरे होते त्यांच्यासोबत छानपैकी त्यांचं थोडंसं स्पीच ऐकलं, मुलांसोबत एकत्र फोटो काढले आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एवढी वर्ष जुने काम करणारे एम्प्लॉई एवढा वेळ आपल्याला देतात, म्हणून त्या पूर्ण त्या टीमने सगळ्यांसाठी छान एक छोटूसा एक हातभार म्हणून त्यांच्या मुलांच्या फ्युचरसाठी, भविष्यासाठी एक स्कॉलरशिप म्हणून त्यांनी त्यांचा एक वाटा दिला होता. त्याचंच हे सगळं होतं. मग ते फोटो वगैरे काढणं, सोबत सर्टिफिकेट देणं आणि सगळे एम्प्लॉई खूप जुने आहेत. दीपक पण खूप जुना आहे, प्रचंड जुना आहे. त्याच्यामुळे सगळ्यांसाठी हे होतं आणि स्कॉलरशिप म्हणून त्यांनी एक हे केलं होतं. त्याचं खरंच खूप कौतुक आहे आणि आमच्यासाठी हेल्प म्हणून सगळ्या गोष्टी होत्या. सो आत्ता आम्ही बाहेर पडलो होतो, थोडंसं बाहेर छान बघत होतं आणि हे पूर्ण बघताय तुम्ही, हा पूर्ण ना वर्लीचा एरिया आहे, लोअर परेलचा एरिया आहे. सगळी केवढे मोठे मोठे टॉवर्स आहेत आणि दीपकचं हॉटेलसुद्धा खूप मोठं आहे. मी लास्ट टाईमसुद्धा आम्ही जेवायला आलो होतं तेव्हासुद्धा मी दाखवलं होतं. मी तेव्हा 36 फ्लोअरवरून तुम्हाला एक खालचं पूर्ण नजारा दाखवला होता आणि आता मी 9th फ्लोअरवरून पूर्ण अप दाखवते. केवढं मोठं हॉटेल आहे, भरपूर मोठं हॉटेल आहे. आम्हाला वर्षातून 1-2 वेळा असं बोलतात ना, असं आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बोलतात ना मिळत आहेत. तर खरंच खूप लकी आहोत आम्ही. शक्यतो 5 स्टार हॉटेलमध्ये या सगळ्या गोष्टी मिळणं म्हणजे एक असतं ना मिडल क्लास फॅमिलीला, खरंच तरी पण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायला मिळत आहेत ना, खरंच खूप लकी आहोत आम्ही. खायला मिळतं आहे, एन्जॉय करायला मिळतो आहे, वेळ घालवायला मिळतो आहे, खूप छान छान. कारण हे सगळं आपण बघतो मोठी मोठी लोकं सगळ्या गोष्टी फंक्शन अटेंड करत असतात, एन्जॉय करत असतात. तर आमच्यासाठी हा वेळ दिला, खरंच त्या टीमचे मनापासून थँक्यू त्यांना. आणि खूप सारं जेवण होतं, काय तुम्हाला सांगू, भरपूर प्रकारचे एकदम सूप होते आणि थंडी एवढी होती ना की म्हटली चला ठीक आहे छानपैकी सूप पिऊया आपण.
आणि पहिल्यांदा असं बघितलं की सूपमध्ये ना हे जे काही ब्रेड आहेत ना, ब्रेड रोस्ट करून टाकले होते. तर दीपक मला म्हणाला होता की तू पोटभर खा, तुला जे खायचे ते तू खा. मी आयांशला बघतो, आयांशची तू अजिबात काळजी करू नकोस, कारण आयांश ते खेळत होता, भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटी होत्या, तर तिथे तो खेळत होता आणि तो फक्त तुझं पोटपूजा करून घे, मोकळी हो, तुला जे पाहिजे ते खा, आरामात खा, अजिबात घाई वगैरे नाही आहे. तर हे बघितलं ना, तर हे ना रोस्टेड केलेल्या ब्रेड होते जे त्याच्यामध्ये सूपमध्ये टाकायचं होतं. सूप थोडं कमी घेतलं होतं कारण सगळंच खायचं होतं मला, आणि त्याच्यामुळे सगळ्या व्हरायटीज होत्या, खूप साऱ्या व्हरायटीज होत्या आणि एवढी थंड वातावरण होतं, चिल वातावरण. त्याच्यामध्ये गरमागरम जे मी सिप पियाले ना, खरंच माझं पूर्ण असं एकदम होशो आवाज पूर्ण उडाले आणि एवढं भारी लागत होतं ना, काय तुम्हाला सांगू, एक चव कळते, खरंच खरंच चव एक वेगळी डिफरंट असते. तर छान पियालं. इथे काही मला असं वाटत नव्हतं कारण सगळेजण खायला, जेवायला, सगळं करायला आले होते आणि भरपूर म्हटली पहिलं हे खाऊन बघूया, सगळं थोडं थोडं खाऊन बघूया. बघताय तुम्ही आता मी एक एक तुम्हाला गोष्ट दाखवते. खूप सारे चाट होते, खूप सारे सॅलड होते, खूप सारे पास्ता होते. मग ते वेगवेगळ्या प्रकारचे पास्ता होते, ते नाव पण मला घ्यायला जमत नव्हतं, एवढे पास्ता होते. व्हेजमध्ये ना हे दाल मखनी, पसंदीदा पनीर वगैरे वगैरे वगैरेचं भरपूर भरपूर काय काय होतं. मी फक्त हे सेक्शन असंच तुम्हाला दाखवते, पण बाकीच्या सेक्शनमध्ये ना नॉनव्हेज होतं, पण मार्गशीर्ष असल्यामुळे मला तिथे जावंच नाही, तिथे मी फिरकूनच बघितलं नव्हतं. आणि हा जो पास्ता होता ना, अप्रतिम पिंक सॉस पास्ता, जो की मला आवडला, थोडाच घेतला होता पण खूप छान लागत होता, खूप छान लागत होता. आणि आपण इंडियन मेन कोर्स तर नेहमीच खात असतो, आपण म्हटले चला हे खाऊन बघूया. तर भरपूर प्रकारचा पास्ता होते, जेवढे पण टॉपिंग्स तिथे लावले होते ना, ते सगळ्या तुम्ही सांगा ते बनवून देणार लगेच, ते इन्स्टंट असं होतं. तर जे म्हणलं ते मी उचललं होतं, घेतलं होतं आणि सोबतच पास्ता वगैरे खाल्ला होता. आणि खूप माझं सगळं मी आवरून घेतलं कारण खूप साऱ्या व्हरायटीजच्या आईस्क्रीम होत्या, वेफल्स होते, तिथे इन्स्टंट भरून गरमागरम वाफाळलेलं खाण्यात जी मजा होती ना, काय तुम्हाला सांगू. आणि आत्ता वेळ आली होती आय्याशची, तर आय्याशला मग थोडंसं पास्ता दिलं होतं, थोडंसं हे दिलं होतं, पिझ्झा दिलं होतं. आणि मी म्हणते अरे नको खाऊस जास्त वगैरे, हे नको खाऊस, मी तुला दाल राईस किंवा पनीर वगैरे देते. तर दीपक मला जाम ओरडायला लागला, मुलगा किंवा तरीच खातो आहे, त्याच्यामुळे त्याचं तो खाऊ दे, तुझं तू बघ, तुला काय करायचं, व्हिडिओ वगैरे काढायचे तू कर, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. म्हणते अरे तो ट्रॅव्हल करणार आहे 1.5 तास, तो म्हणतो टेन्शन घेऊ नकोस, काही नाही, तो खाऊ दे, केव्हा तरी खातो या सगळ्या गोष्टी, त्याचाच टाईम आहे, त्याला एन्जॉय करू दे, तू केलास ना तुझं, तू खाल्लंस ना, तुला कोणी अडवलं नाही ना, मग बस तू जा, तुला काही शूट वगैरे करायचं तेवढं तू कर, मी फक्त आयशला बघतो, तुम्ही मज्जा घ्या. असंच होतं त्याचं. जो बघताय सगळेजण आता हळूहळू वगैरे खाऊन बाहेर पडतायत, कारण बाहेरचं वातावरण पण दमट झालं होतं. आणि बघताय हे सगळे वेगवेगळे प्रकारचे होते, नॉनव्हेज पण होतं, नॉनव्हेज टिक्की, बरंच काय काय होतं. तर बघा, जास्त करून हा पिंक सॉस पास्ताच पूर्ण हे झाला होता. आणि त्यानंतर आम्ही निघालो. आणि शेवटी मला एक गोष्ट काय जाणवली माहिती आहे का तुम्हाला, एक ना क्लिप मी एडिट नाही केलेली आहे. माणसाला ना खरंच आपल्या पोटासाठी काय काय करावं लागतं ना, हे मी तिथे बघितलं. आणि पहिल्यांदा मी तिथे स्टेशनला पाहिलं. तुम्ही बघा, मी व्हॉइस ओव्हर केलेला नाही आहे, म्हणजे वेगळंच वाटेल ते फिलिंग आहे. काय पाहिजे ते बघ, अंकल कशी उभे, तू त्यांना शेक हँड करायला जातो नाही, चल बाय कर, बाय, चल.